पहा, लास्ट लेक्चरला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर आपण बघतोय. कुठला आहे? वर्क अँड एनर्जी. बरोबर आहे. तर वर्क अँड एनर्जी मध्ये आपण शेवटपर्यंत म्हणजे आता शेवटचा लास्ट लेक्चरला आपण जे काय जो मुद्दा आपण बघितला होता तो म्हणजे मेकॅनिकल एनर्जी बघितला होता. मेकॅनिकल एनर्जी दोन पॉइंट्स बघितले होते, दोन टाइप्स जे आहेत मेकॅनिकल एनर्जीचे. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे तो म्हणजे काय कायनेटिक एनर्जी होतं आणि दुसरा जो होता तो म्हणजे काय पोटेन्शियल एनर्जी. दोन्हींचेही डेफिनेशन आपण बघितले होते, दोन्हींचे फॉर्म्युले बघितले होते. जसं आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² सांगितलं होतं. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय कुठलाही ऑब्जेक्ट असेल की ज्या ऑब्जेक्टच्या मोशनमुळे त्या ऑब्जेक्टला जी एनर्जी प्राप्त होते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². बरोबर. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजेच काय एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या स्टेटमुळे, म्हणजे एखादी स्थिर ठेवलेली वस्तू असेल किंवा एखादी उचलून धरलेली वस्तू असेल तर त्या विशिष्ट स्थितीमुळे त्या वस्तूमध्ये जी काय साठवून ठेवलेली ऊर्जा असते, जसं पाण्याच्या टाकीमध्ये साठवून ठेवलेली उंच टाकी असेल तर त्यामध्ये साठवून ठेवलेले जे काही पाणी त्या पाण्याला प्राप्त झालेली एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी असते. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण mgh बघितला होता. एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि एच म्हणजे हाईट. म्हणजे ह्या दोन्ही एनर्जी ज्या आहेत कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी त्याचे फॉर्म्युला आपण बघितले होते. त्यानंतर त्याच्यावरती आधारित आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपण फ्री फॉल बघत होतो. आणि फ्री फॉल नंतर आता पुढचा जो काही पॉईंट आपण बघणार आहोत तो आज आपण बघूया. तर त्यासाठी मी परत स्क्रीन शेअर करतोय माझी. तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? हो हो ओके. हो. पहा, आपण शेवट तासाला बघितलेलं होतं फ्री फॉल म्हणजे काय. आणखी एकदा मी सांगतोय फ्री फॉल म्हणजे काय, त्यानंतर आपण पुढचा जो काय पॉईंट आहे तो आपण बघूया. पहा, फ्री फॉल म्हणजे काय कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण ठराविक उंचीला टाकल्यानंतर तो ऑब्जेक्ट खाली येतो हे आपल्याला माहिती आहे ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परंतु फ्री फॉलची डेफिनेशन काय सांगता येते बा, इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट हा वरती टाकल्यानंतर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येतो किंवा खाली खेचला जातो, ओढला जातो. अन ऑब्जेक्ट फॉलिंग सोलली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. हा शब्द महत्वाचा का, अन ऑब्जेक्ट फॉलिंग सोलली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज सेड टू बी इन फ्री फॉल ऑर टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे एखादी वस्तू खाली येताना फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर खाली येत असेल तर त्या वस्तूच्या पडण्याला फ्री फॉल म्हणतात किंवा ती वस्तू फ्रीली फॉलिंग आहे असं म्हणलं जातं. पहा, इथं दाखवलेलं आहे तुम्हाला की एक व्यक्ती जी खाली येते म्हणजे पॅराशूट घेऊन ती व्यक्ती खाली येते, म्हणजे खाली येत असताना फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे जर ती खाली येत असेल तर त्याला फ्री फॉलिंग असं म्हणलं जातं. बा त्यानंतर ते आपण बघितलेलं होतं मागच्या वेळी. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण बघूया. आता ह्यासाठी एक तुम्हाला फिगर दिलेले आहे आणि त्या फिगर मध्ये काय सांगायचं बा, लेट अस लुक ऍट द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. त्यासाठी फिगर बघूया पहिल्यांदा. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट ए या उंचीवरती म्हणजे ए या पॉइंट पाशी या चितक्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. तुम्हाला उजव्या बाजूला आकृती दिसते का बघा, ही पुस्तकातली आकृती आहे. आकृती म्हणजे काय आहे की एक ऑब्जेक्ट हा या चितक्या उंचीवर उचलल्यानंतर ही पहिली त्याची पोझिशन ए आहे समजा इथं असणारी, नंतर इथं थोड्या वेळ खाली आली त्यावेळी त्याची पोझिशन बी असेल आणि सगळ्यात शेवटी पृथ्वीवर ज्यावेळी येते त्यावेळी त्याची पोझिशन सी असेल. तर ह्या तीन वेगवेगळ्या पोझिशनला त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारी टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. कारण आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगितलेलं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगितलंय, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ऊर्जा निर्माणही करता येत नाही किंवा ऊर्जा नष्टही करता येत नाही, फक्त एका प्रकारातून एका ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असतं. मग हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सगळीकडे अप्लाय असला पाहिजे. मग इथं सुद्धा जो काय आपण ऑब्जेक्ट वरती उचललेला आहे तो ए या ठिकाणी असेल तर त्याची टोटल एनर्जी किती असणार आहे. टोटल एनर्जी म्हणजेच काय काढायचं आपल्याला, त्या ऑब्जेक्टची असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची आणि त्या दोन्हींची बेरीज म्हणजेच काय येईल, टोटल एनर्जी येणार आहे. मग आपण प्रत्येक पोझिशनला टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते हे बघणार आहोत.
तुम्हाला ही आकृती लक्षात आली का बा? या आकृती म्हणजे काय की ए या ठिकाणी एक ऑब्जेक्ट वरती उचलून धरलाय, त्यावेळी तो जमिनीच्या पृष्ठभागापासून त्याची उंची किती घेतल्या, एच इतकी उंची आहे, बरोबर. त्यानंतर ए हा ऑब्जेक्ट ज्यावेळी खाली यायला सुरुवात होतो त्यावेळी बी या ठिकाणी त्याची टोटल एनर्जी किती असणार आहे हे आपण बघणार आहोत, आणि सी या ठिकाणी त्याची टोटल एनर्जी किती असणार आहे हे आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला लक्षात येईल की तिन्ही ठिकाणी त्याची टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते किंवा समान असते, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इथं आपल्याला दिसेल बा. तर ह्या फिगरची माहिती सांगितली. लेट अस लुक ऍट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट h. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे की जो ऑब्जेक्ट त्याचा मास m आहे आणि तो या इतक्या हाईट वरून फॉलिंग फ्रीली म्हणजे मुक्तपणे खाली येतोय. व्हेन द ऑब्जेक्ट इज ऍट डिफरंट हाईट्स, मग तो ऑब्जेक्ट वेगवेगळ्या उंचीवर असेल, म्हणजेच ए या ठिकाणी, बी या ठिकाणी आणि सी या ठिकाणी. एक ऑब्जेक्ट ज्याचा मास m या इतकी हाईट वरून तो ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होणार आहे. तर या तिन्ही पोझिशनला टोटल एनर्जी काय असते ते आपण काढूया. बघा आता पहिल्यांदा ए या पोझिशनला आपण बघूया. तर डाव्या बाजूला एक एक म्हणजे तुम्हाला दिसतंय व्यवस्थित, किंवा टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा आहे, तुम्ही नंतर बघू शकताय. आता तुम्हाला दिसतंय, सगळ्यांना दिसतंय का? हो. ओके, ठीक आहे. तर बघा हो. आकृती समजले तुम्हाला सगळ्यांना. आणि आता ए या पोझिशनला आपण टोटल एनर्जी काढूया. टोटल एनर्जी काढायची म्हणजेच आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची तो ऑब्जेक्टची आणि कायनेटिक एनर्जी काढायची. तर आणखी एकदा मी फिगरची माहिती सांगतो बा. ऍज शोन इन द फिगर, द पॉइंट ए इज ऍट अ हाईट h. म्हणजे फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ए हा पॉइंट आहे जो पृष्ठभागापासून किती उंचीवर आहे, h इतक्या उंचीवर आहे. ही उंची दाखवण्यासाठी काढलेला बाण आहे, बरं का. नाही तर ह्या बाणाचा वेगळा अर्थ घेऊ नका. हे सगळे जे बाण आहेत का नाही ते उंची किंवा अंतर दाखवण्यासाठी काढलेले आहेत. ऍज शोन इन द फिगर, द पॉइंट ए इज ऍट अ हाईट h फ्रॉम दी ग्राउंड. म्हणजे ए हा पॉइंट आहे की तो पॉइंट ग्राउंड पासून h इतक्या हाईटवर आहे. लेट द पॉइंट बी ऍट अ डिस्टन्स x. आता ग्राउंड पासून बी हा पॉइंट किती अंतरावर आहे? लेट द पॉइंट बी ऍट अ डिस्टन्स x व्हर्टिकली बिलो. म्हणजे काय? बी हा पॉइंट ए पासून व्हर्टिकली बिलो म्हणले, खालून म्हणलेलं नाही बघा. लेट द पॉइंट बी ऍट अ डिस्टन्स x व्हर्टिकली बिलो ए. म्हणजे ए हा पॉइंट ग्राउंड पासून h इतक्या अंतरावर, म्हणजे हे अंतर h आहे. आणि बी च ए पासून असणारं अंतर किती आहे? तिथे x दाखवलंय. म्हणजे राहिलेलं अंतर किती असेल सांगा आपोआप? हे पूर्ण h आणि हे एवढं h, सॉरी x. बा पूर्ण ग्राउंड पासून ए ची उंची h आहे आणि बी ची ए पासून, म्हणजे बी ची ए पासून x आहे. तर हे राहिलेलं अंतर किती असणार? पूर्ण h मधून x वजा केले की हे अंतर येणार आहे, बरोबर आहे की नाही? लक्षात येते का बा? ऍज शोन इन द फिगर, द पॉइंट ए इज ऍट अ हाईट h. म्हणजे ए हा पॉइंट h इतक्या हाईट वर आहे फ्रॉम द ग्राउंड. लेट द पॉइंट बी ऍट अ डिस्टन्स x व्हर्टिकली बिलो फ्रॉम दी ए. म्हणजे बी हा पॉइंट ए पासून x इतक्या अंतरावर असेल. लेट द पॉइंट सी बी ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो ए अँड बी. आणि सी हा पॉइंट ए आणि बी च्या खाली आहे. लेट अस कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट ऍट ए, ऍट बी अँड सी. हे एवढं इथपर्यंत तुम्हाला आकृतीची माहिती दिलेली आहे बा, की एक ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास m आहे, तो ए इतक्या पॉइंट वरून, की ज्याची ग्राउंड पासून उंची h आहे, त्याच्यावरून खाली येतोय, फ्रीली फॉलिंग होतोय. मग फ्रीली फॉलिंग होत असताना ए या ठिकाणी आणि बी या ठिकाणी आणि सी या ठिकाणी या तिन्ही पोझिशनला त्याची टोटल एनर्जी आपण काढणार आहोत, बरोबर. लक्षात येते का बा? आणखी एकदा माहिती सांगतोय. ए पॉइंट h इतक्या हाईटवर, बी पॉइंट ए च्या खाली x इतक्या अंतरावर. त्यामुळे सी पॉइंटचं अंतर बी पासून काढायचं असेल तर किती होणार? h मायनस x होणार आहे. ठीक आहे. आता when the object is stationary at a, म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट वरती उचलून धरलाय. आता वरती उचलून धरलाय म्हणजेच काय? समजा आता आपण हा ऑब्जेक्ट आहे, हा इथं वरती उचलून धरलेला आहे, बरोबर आहे. तर ह्यावेळी ह्याची व्हेलॉसिटी किती असेल रे? इनिशियल व्हेलॉसिटी, काही व्हेलॉसिटी आहे का याच्यामध्ये? वरती उचलून धरले त्यावेळी हे तर स्थिर आहे आता ती, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी त्याची काय असणार आहे? u 0 असणार आहे. म्हणजे ए या पोझिशनला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u ही 0 असणार आहे. त्याच्यानंतर मग इनिशियल व्हेलॉसिटी u 0. आता ही अक्षरे सुद्धा आपल्याला माहिती आहेत, पहिल्या धड्यामध्ये बघितलीत आपण. u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी असते, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी असते, a म्हणजे ऍक्सिलरेशन असतं, s म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. हे आपल्याला माहिती आहेत सगळे अक्षर. तर व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ऍट ए, इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज u इज इक्वल टू 0. u ही 0च असणार आहे वरती असेल त्यावेळी. सोडायच्या अगोदर, तो ऑब्जेक्ट सोडायच्या अगोदर u इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. आता कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला.
कारण टोटल एनर्जी काढायची म्हणजे दोन्ही एनर्जी काढायची आणि त्याची बेरीज काढायची. म्हणून पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 mv स्क्वेअर म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. आता 1/2 मास साठी m अक्षर आहे कारण ऑब्जेक्टचं मास किती घेतलंय m, आणि व्हेलॉसिटी म्हणजे कुठली व्हेलॉसिटी येणार इथं, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी येणार आहे. बरोबर आहे ना. ऑब्जेक्ट ए या ठिकाणी असेल तर त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी कुठली असते, इनिशियल व्हेलॉसिटी असणार. म्हणून फॉर्म्युल्यानुसार कायनेटिक एनर्जी काय आली, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता u जर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल, इथे ए या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी इथे u ची किंमत 0 घातली तर याचं उत्तर किती येईल सांगा, 0 येणार. कारण m गुणिले 0 व 1/2 गुणिले m गुणिले 0 म्हणलं सगळं गुणाकार काय येणार, 0 येणार. त्यामुळे कायनेटिक एनर्जी काय आली, 0 आली. बघा मी काय सांगतोय समजून घ्या की आपण ह्या तिन्ही पोझिशनला टोटल एनर्जी काढणार आहोत. म्हणजे ए या पोझिशनला टोटल एनर्जी काढणार आहे, बी या पोझिशनला टोटल एनर्जी काढणार आहे आणि सी या पोझिशनला टोटल एनर्जी काढणार आहे. तर पहिल्यांदा आपण आता ए या पोझिशनची टोटल एनर्जी काढतोय. टोटल एनर्जी काढतोय म्हणजेच ए या पोझिशनला त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काढणार, पोटेन्शियल एनर्जी काढणार आणि दोन्हींची बेरीज केली की टोटल एनर्जी मिळणार आहे. मग आता ए या पोझिशनला आपण त्या ऑब्जेक्टची पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढली. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी फॉर्म्युला वापरला 1/2 mv स्क्वेअर, हे बघितलं आपण. मग त्यामध्ये m आहे असं आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. इथं मात्र व्हेलॉसिटी कुठली घेतली, इनिशियल व्हेलॉसिटी घेतली. त्यामुळे u इज इक्वल टू 0 येणार कारण इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीला 0 असणार आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी 0 झाली. आता दुसरी एनर्जी कुठे काढायची आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही म्हणणार पोटेन्शियल एनर्जी तर डायरेक्ट सूत्रच लिहिले mgh, कारण पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. आणि ते सूत्र सुद्धा कसं काढलं होतं की कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही जर वरती उचलून धरला तर वरती उचलून धरलेल्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असते की एच इतक्या हाईटवर ती वस्तू उचलून धरले म्हटल्यावर एच असणार आणि त्या ऑब्जेक्टचं मास m असेल आणि जी ही ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल तर त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असते, mgh. ही फॉर्म्युल्यामध्येच बघितली आपण. कुठली वस्तू उंच धरल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी ही mgh असते. म्हणजे इथं सुद्धा ए या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असणार, mgh असणार आहे. म्हणजे दोन्ही एनर्जी आपण काढल्या, कायनेटिक एनर्जी 0 आली आणि पोटेन्शियल एनर्जी mgh आली. मग आता टोटल एनर्जी काय येणार सांगा, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच 0 प्लस mgh म्हणजे टोटल एनर्जी किती आली, mgh आली. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची ए या पोझिशनला टोटल एनर्जी किती आली, mgh आली. टोटल एनर्जी कशी काढली, कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा काढली. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर आहे. इथं u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी घेतली ती 0 आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर, u ची किंमत 0 घातली तर कायनेटिक एनर्जी 0 झाली. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीच फक्त आली आणि पोटेन्शियल एनर्जी ए या ठिकाणी असणाऱ्या ऑब्जेक्टची mgh असते फॉर्म्युल्यानुसार. त्यामुळे टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणून 0 प्लस mgh म्हणून टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. बरोबर आहे. म्हणजे आता आपण पहिलं काम पूर्ण केलं की ए या पोझिशनला त्याची टोटल एनर्जी काढली ती mgh आली. आता बी या पोझिशनला काढूया आपण. बघा आता परत बी या पोझिशनला टोटल एनर्जी काढायची आपल्याला. त्यामुळं तिथं आकृती आता तुम्हाला बघायला मिळणार नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करतोय. लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट Pb when it reaches at point B. म्हणजे आता इथं व्हेलॉसिटी बदलणार. बघा बघा बी या ठिकाणी आला, ए वरून बी या ठिकाणी आलाय म्हणजे तो त्याला व्हेलॉसिटी मिळाली. आता तो गतिमान झाला ना, खाली पडतोय तो. आता पडल्यानंतर बी या ठिकाणी, आता बी या ठिकाणी स्थिर राहणार नाहीये, तो खालीच येणार आहे. खरं आपण आपल्याला माहितीसाठी बी या ठिकाणची त्याची टोटल एनर्जी किती असेल हे काढणार आहोत. म्हणून बी इनिशियल व्हेलॉसिटी ए या ठिकाणी 0 होती, परंतु ज्यावेळी बी या ठिकाणी येईल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी Vb घेतली. म्हणजे व्ही आणि व्ही हे अक्षर व्हेलॉसिटीसाठी आणि बी ही पोझिशन आहे म्हणून बी साठी घेतलंय. म्हणून बघा काय म्हणले, लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी Vb when it reaches point B. म्हणजे बी या ठिकाणी तो ऑब्जेक्ट आला की त्याची व्हेलॉसिटी काय होणार, Vb होणार आहे. हॅव्हिंग फॉलन थ्रू अ डिस्टन्स x. आता किती अंतरात आलाय तो, बघा किती अंतरात आलाय, x इतक्या अंतरात आलाय. किती अंतरात आलाय, x इतकं अंतर पार करून बी या ठिकाणी आलाय की ज्यावेळी त्याची व्हेलॉसिटी Vb आहे. ठीक आहे. आता पुढं, आता इथं परत इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीला 0 होती, पडायच्या अगोदर इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. यस म्हणजे अंतर किती झालं, x झालं. अंतर किती आहे, किती अंतर पार करून आला तो बी पर्यंत, x. त्यानंतर ऍक्सिलरेशन असणार आहे. कुठलाही ऑब्जेक्ट गतिमान ज्यावेळी होतो त्यावेळी त्याच्यामध्ये त्वरण निर्माण होतं किंवा ऍक्सिलरेशन निर्माण होतं. परंतु इथं ऍक्सिलरेशन कोणतं घ्यायचं,
पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे, त्यामुळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी घ्यायची. इथे कुठली घ्यायची? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आता परत इथं सुद्धा आपल्याला तेच करायचंय, कायनेटिक एनर्जी काढायची आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची. परंतु कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी त्यामध्ये व्हेलॉसिटी लागणार आहे आपल्याला, म्हणून ती व्हेलॉसिटी काढण्यासाठी परत इथं न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वापरले बा. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. तुम्हाला न्यूटनचे 3 इक्वेशन आठवतात का बघा? पहिलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2at, सॉरी व्ही इज इक्वल टू यू प्लस 2at. दुसरं एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. ते इक्वेशन आपल्याला इथं वापरायचं आहे व्ही ची किंमत काढण्यासाठी. आणि परत व्ही मिळाल्यानंतर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढता येते, म्हणून व्ही काढण्यासाठी आपण पहिल्यांदा न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वापरलं. मग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता इथं व्हेलॉसिटी म्हणजे व्हीबी घेतले आणि यू स्क्वेअर म्हणजे यू इथं सुद्धा 0 आहे इनिशियल व्हेलॉसिटी, 2as. त्यामध्ये ए म्हणजे इथं ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी घ्यायचे, म्हणजे जी येईल. आणि एस म्हणजे काय आहे? डिस्टन्स आहे, ए पासून बी पर्यंत आलेले डिस्टन्स एक्स आहे, म्हणून व्हीबी स्क्वेअर किंवा व्हेलॉसिटी म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं उत्तर? 2gx आलं. किती आलं उत्तर? 2gx. बघा आणखी एकदा सांगतोय मी की ए या पोझिशन पासून बी या पोझिशनला आल्यानंतर बी या ठिकाणी सुद्धा आपण टोटल एनर्जी काढणार आहोत. टोटल एनर्जी काढायची म्हणजेच कायनेटिक एनर्जी काढायची असते आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची असते. मग कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला इथं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये 1/2 mv स्क्वेअर असतं. फी म्हणजे व्हेलॉसिटी असते. इथं मात्र बी या ठिकाणी आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी फीबी झाल्या. फीबी मध्ये व्हीबी काढत असताना न्यूटनचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वापरलं आपण. ते थर्ड इक्वेशन ऑफ मोशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे. ह्यामध्ये किमती घालताना u0 इथं सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, कारण ए पासून खाली येताना ए ला इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, त्यामुळे u0 आहे. ए म्हणजे इथे जी घ्या, ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, आणि एस म्हणजे डिस्टन्स घ्या एक्स, म्हणून व्ही स्क्वेअर त्याची किंमत किती आली? 2gx आली. व्हीबी म्हणले किंवा व्ही स्क्वेअर, व्हीबी म्हणजे पोझिशन बी आहे म्हणून व्ही स्क्वेअर म्हणले, 2gx आली. आता कायनेटिक एनर्जीचं सूत्र घाला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, हे सूत्र माहिती आहे. 1/2 m आहे असं ठेवलं आणि व्ही ची किंमत 2gx घातलं. आणि इथं 2gx घातल्यानंतर तुम्ही म्हणणार इथं वर्ग का केला नाही त्याचा? तर वर्गाचीच किंमत आहे, बरोबर का? व्ही स्क्वेअरचीच किंमत 2gx आहे, म्हणून फक्त आहे असं 2gx राहिलं. आता 2gx राहिल्यानंतर इथलं अंशातलं 2 आणि छेदातलं 2 जाणार आहे. राहिलं फक्त काय सांगा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgx राहिलं. ठीक आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी आता काढली. आता पुढचा मुद्दा, पोटेन्शियल एनर्जी काढायची. आता परत पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मागाच्या सारखंच, की एखादी वस्तू आपण वरती उचलून धरली, की वरती उचलून धरल्यानंतर त्याची हाईट h असते, मास m असतं, आणि फॉर्म्युल्यानुसार कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी काय असते? mgh असते. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट आपण वरती धरला, हाईट h विचारात घ्यायची, मास m घ्यायचं, आणि ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी घेतली की त्याचं उत्तर mgh असतं. परंतु इथं mgh च्या ऐवजी h इथं बदलणार आहे. आता h इथं किती येणार आहे बघा, आकृतीमध्ये परत इथं मागे जातोय मी. इथं h किती येईल सांगा? बी हा पृथ्वीपासून किंवा जमिनीपासून किती अंतरावर आहे? h-x अंतरावर आहे. का हे अंतर h-x का घेतलं? मगाशी सांगितलं बा तुम्हाला, टोटल अंतर h आहे आणि a पासून b हा x अंतरावर आहे. तर मग c पासून b किती अंतरावर असेल? h-x. म्हणून फक्त h च्या ऐवजी आपण h-x ही हाईट घेणार आहोत. म्हणून काय आलं सांगा इथं उत्तर? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो आपण फक्त mgh लिहायचो, आता इथं काय लिहिलंय? mg गुणिले कंसात h-x. म्हणजे थोडक्यात mg न h ला गुणा आणि x ला गुणा, काय येईल सांगा? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh मायनस mgx. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा मिळाली आपल्याला. बघा, कायनेटिक एनर्जी mgx मिळाल्या आणि पोटेन्शियल एनर्जी mgh मायनस mgx मिळाल्या. आता टोटल एनर्जी काढायची म्हणजे परत पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची बेरीज. कायनेटिक एनर्जी mgx मिळाले, पोटेन्शियल एनर्जी mgh वजा mgx, ह्याची बेरीज केल्यानंतर आता इथं परत काय होणार सांगा? अधिक mgx आणि वजा mgx गेलं, mgx मधनं mgx गेल्यावर 0 येणार आणि उत्तर राहिलं काय सांगा? mgh. म्हणजे इथं सुद्धा टोटल एनर्जी काय आली सांगा? mgh आली. म्हणजे लक्षात येते का बघा आपल्याला, की पोझिशन ए ला सुद्धा टोटल एनर्जी mgh आलती आणि पोझिशन बी ला सुद्धा टोटल एनर्जी काय आली? mgh. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे की नाही? म्हणजे कुठेही ऑब्जेक्ट असेल तर टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. दुसरं आणि एकदा सांगतो बघा तुम्हाला समजण्यासाठी. काय केलं? ऑब्जेक्ट ए या ठिकाणी होता, तो आता बी या ठिकाणी आला. बी या ठिकाणी येताना त्याची व्हेलॉसिटी व्हीबी झाली आणि त्यानं कव्हर केलेलं अंतर एक्स झालं.
आणि इथं सुद्धा कायनेटिक एनर्जी काढायची आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची, म्हणून कायनेटिक एनर्जी मधल्या सूत्रातलं फीची किंमत काढण्यासाठी आपण न्यूटनचं तिसरं इक्वेशन वापरलं. त्याच्यावरून फी स्क्वेअर 2gx आला. कायनेटिक एनर्जीच्या सूत्रामध्ये 2gx किंमत घातली, त्यामुळं कायनेटिक एनर्जी mgx आली. आता परत पोटेन्शियल एनर्जी काढताना तो ऑब्जेक्ट ग्राउंड पासून h-x अंतरावर आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी mg h-x आली. h-x हे कंसात आहे आणि mg बाहेर आहे, त्यामुळे mg ना आतला आणि h ला आणि x ला गुणल्यावर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh-mgx आलं. आणि ह्या दोन्हींची बेरीज केल्यानंतर परत टोटल एनर्जी काय आली, mgh आलेली आहे. म्हणजे बी या पोझिशनला सुद्धा टोटल एनर्जी mgh इतकीच आहे. आता परत तिसरं पोझिशन सी या ठिकाणी, आता तुम्हाला सोपं जाईल बा तिसरं समजायला. लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट फी सी. आता व्हेलॉसिटी कुठली आली, मगाशी जसं आपण व्हीबी घेतलं तसं आता कुठली आली, फी सी आली, कारण सी या पोझिशनला. परत आणखी एकदा वाटल्यास आकृती दाखवतो तुम्हाला. बघा सी या पोझिशनला आला तो ऑब्जेक्ट, आता सगळ्यात शेवटी आलाय, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, फी सी असेल. त्यानंतर when it reaches the ground near point C, म्हणजे सी या पोझिशनला आल्यानंतर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी vc असेल. आता u इज इक्वल टू 0, परत इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. आता s किती असेल सांगा, डिस्प्लेसमेंट एकूण अंतर घ्यायचं. आता s किती असणार, h, a पासून c पर्यंतचं अंतर किती आहे, h. तिथे सुद्धा ऍक्सिलरेशन a इज इक्वल टू काय येणार, स्मॉल g येणार आहे. आता परत तिसरं इक्वेशन ऑफ मोशन वापरा. इथं सुद्धा कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला फी काढायचं आहे, फी स्क्वेअर काढायचंय, म्हणजे vc स्क्वेअर काढायचंय, म्हणून तिसरं इक्वेशन ऑफ मोशन वापरलं. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी परत 0 आणि 2as, 2 आहे असं, a म्हणजे परत ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g, आणि s म्हणजे पूर्ण उंची म्हणजे 2gh येईल. आता परत कायनेटिक एनर्जीच्या सूत्रामध्ये किंमत घाला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर. mv स्क्वेअर म्हणजेच इथं v च्या ऐवजी फक्त vc घेतलंय, vc स्क्वेअर आहे. 1/2 m इंटू vc स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली, 2gh. इथं सुद्धा 2 गेलं आणि उत्तर काय आलं, कायनेटिक एनर्जीचं mgh आलं. बरोबर, म्हणजे कायनेटिक एनर्जी काढली. आता अजून आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची. आता पोटेन्शियल एनर्जी सांगा बरं मला, तुम्ही सांगायचं की ऑब्जेक्ट खाली ग्राउंडवर असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल का रे. म्हणजे ही समजा हा ग्राउंड आहे आणि इथंच असेल ऑब्जेक्ट, तर पोटेन्शियल एनर्जी शून्यच असणार ना. पोटेन्शियल एनर्जी कधी असते, ज्यावेळी ऑब्जेक्ट ठराविक उंचीवर घेतो आपण. ठराविक उंचीवर घेतल्यानंतर याची इतकी उंची असेल तरच पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे खाली जर असेल तर पोटेन्शियल एनर्जी शून्य असणार. म्हणजे इथं सुद्धा ऑब्जेक्ट बघा, द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ऍट पॉइंट सी, याचे शून्य आला तर पोटेन्शियल एनर्जी mgh च्या सूत्रामध्ये h ची किंमत शून्य घातली तर पोटेन्शियल एनर्जी शून्य होणार. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी mgh आली आणि पोटेन्शियल एनर्जी शून्य आली. तर टोटल एनर्जी किती येणार सांगा, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी mgh आली आणि पोटेन्शियल एनर्जी शून्य आली, म्हणजे टोटल एनर्जी किती आली सांगा, mgh आली. म्हणजे आता आपल्याला तिन्ही पोझिशनला काय लक्षात येते सांगा, ए या पोझिशनला सुद्धा टोटल एनर्जी mgh होती, बी या पोझिशनला सुद्धा टोटल एनर्जी mgh आहे आणि सी या पोझिशनला सुद्धा टोटल एनर्जी mgh आहे. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लक्षात येतं की कुठलाही ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग पडणार असेल तर त्याच्या वेगवेगळ्या पोझिशनला जर आपण टोटल एनर्जी काढली तर ती टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट असते. ठीक आहे, लक्षात आलं. बरोबर. तर पॉवर म्हणजे काय हे आपण बघण्या अगोदर तुम्हाला मी उदाहरण जे सांगितलं की दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी. या दोन व्यक्तींना समान काम दिले, त्यातली ए या व्यक्तीनं एका दिवसातच काम पूर्ण केलं आणि बी या व्यक्तीनं 2 दिवसात काम पूर्ण केलं. म्हणजे ए या व्यक्तीला लागणारा कालावधी किंवा वेळ कमी होता तर बी या व्यक्तीला लागणारा कालावधी जास्त होता. म्हणून तुम्ही कसं सांगितलं की वेळेचा विचार करून तुम्ही सांगितलं पॉवर. कुठल्या व्यक्तीची पॉवर जास्त आहे, की ज्या व्यक्तीला 1 दिवस वेळ लागला. म्हणजे कार्य दोघांनी केलं परंतु कार्य करताना वेळेचा जर विचार होत असेल तर त्याच्यावरनं आपल्याला कोणाची शक्ती जास्त किंवा कोणाची शक्ती कमी आहे हे सांगता येईल. म्हणून पॉवरची डेफिनेशन काय दिले बा, पॉवर इज द रेट ऍट विच वर्क डन. रेट हा शब्द आला की भागिले वेळ असतं, हे आपल्याला माहिती आहे. पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. म्हणजेच काय, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. त्याचं सूत्र काय लिहिता येतं आपल्याला, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. म्हणजे ज्यावेळी काम करत असताना वेळेचा विचार केला जातो त्यावेळी पॉवर सांगितलं जाते किंवा शक्ती सांगितली जाते. म्हणून पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. म्हणून P इज इक्वल टू, म्हणजे पॉवर साठी P अक्षर आहे, वर्क साठी W अक्षर आहे आणि टाइम साठी T हे अक्षर आहे. ठीक आहे, म्हणून काय लिहिता येतं बा, पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. देअरफॉर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. देअरफॉर P इज इक्वल टू W अपॉन टाइम.
म्हणजेच युनिट जर सांगायचं असेल तर युनिट सुद्धा आपण परत पुढच्या तासाला बघूया. आता एवढंच बघा, लक्ष द्या. पॉवरची डेफिनेशन, पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन, किंवा थोडक्यात रेट हा शब्द आला की डिवायडेड बाय टाइम असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी वर्क करत असताना वेळेचा विचार केला जातो किंवा टाइम रिलेट केलं जातं, वर्क हे टाइमशी रिलेट केलं जातं, त्यावेळी पॉवर सांगितले जाते. बघा इथे तुम्हाला सांगितले सुद्धा उदाहरणं. एक उदाहरण बघूया आपण. विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे आपण टाकी पाणी भरत असताना बादलीनं पाणी भरण्याऐवजी मोटारीनं पाणी भरतो. का सांगा? बादलीनं पाणी भरणं शक्य नाही, म्हणजे वेळ लागेल, परंतु तेच मोटार पंपनं पाणी भरलं तर अगदी थोड्या वेळेत ते काम होऊ शकतं. त्याच पद्धतीनं राजेश्री, यश, रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ स्मॉल हिल. राजेश्री वेंट बाय कार, यश वेंट बाय सायकल, व्हाईल रणजित वेंट वॉकिंग. इफ ऑल देम चूज द सेम पाथ, हु विल रीच फर्स्ट अँड हु विल रीच लास्ट. म्हणजे तिघांना म्हणजे डोंगरावरती जायचंय, परंतु एक जण गाडीने जाते, एक जण सायकलनं जाते आणि एक जण चालत जाते. सगळ्यात अगोदर कोण जाईल? गाडीने जाणारी व्यक्ती, आणि चालत जाणारी व्यक्ती शेवटी जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इन द अबो एक्झाम्पल्स द वर्क डन इज सेम इन इच एक्झाम्पल, बट द टाइम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट. म्हणजे सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तिघांनी वर्क केले, परंतु त्यांना लागणारा टाइम जो आहे तो वेगळा आहे. म्हणून द फास्ट और स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर. म्हणजे कार्य करण्याचा वेग हा फास्ट आहे का स्लो आहे हे कशामध्ये हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी पॉवर सांगितलं जाते. म्हणून पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. इफ डब्ल्यू इज द अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन टाइम टी, म्हणून त्याचं सूत्र काय सांगितलं जातं? पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ठीक आहे.